आज तिसरा दिवस असून भंडारा जिल्ह्यात सलग पाऊस सुरू आहे आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात घरं जे आहेत ते घरांना पाण्याच्या वेळाखा बसल्याचे आपले चित्र पाहायला मिळत आहे। खरं पाहायला गेलं तर आपण सध्या भंडाऱ्यातील खातरोड परिसरातील वैशाली नगर परिसरात आहोत आणि बघू शकतो आपण मोठ्या प्रमाणात घरांना जे आहे पाण्याचा विळखा लागलेला आहे आणि नागरिकांचं घराच्या बाहेर निघणं जे आहे कठीण झालेलं आहे। बघू शकतो जवळपास 2 ते 3 फूट इथं पाणी आपल्याला साचलेलं पाहायला मिळत आहे आणि काही घरं जे आहेत ते अक्षरशः त्यांच्या दारापर्यंत पाणी गेलेलं आहे आणि नागरिकांचं घराबाहेर निघणं कठीण झालेलं आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत म्हणजे आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया नेमकं काय अडचणी त्यांना सामोरं जावं लागत आहे। काय सांगाल काकू, कशा प्रकारच्या अडचणी तुम्हाला सामोरं जात आहे? घराच्या बाहेर निघता येत नाही आणि हा घरामध्ये पाणी शिरलं आहे आणि आतमध्ये सगळ्या सामानाची नासधूस होत आहे। आणखी आम्हाला तब्येतीसाठी वगैरे किंवा पिण्याच्या पाण्याची प्रॉब्लेम होत आहेत। इतरत्र सामान ओलं होत आहे। काय काय मागणी आहे तुमची? काय वाटतं तुम्हाला? मागणी म्हणजे नगर परिषदेने याकडे तुरंत लक्ष द्यावे, पाण्याचा निचरा करावा आणि ह्या रोडाला शक्यतोवर ज्या नाल्यांचा कचरा वगैरे काय आहे आणि नाल्या ज्या लहान आहेत त्या मोठ्या कराव्या, जेणेकरून धडधड पाणी जाईल बाहेर किंवा हा रोडवरचा पाणी उलट आमच्या घरामध्ये शिरतो, त्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना सुचावी। नक्कीच मोठ्या प्रमाणात इथं घरात पाणी शिरत आहे आणि नागरिक हैराण झालेले आहेत। नगर परिषद प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात याव्यात व नाल्यांचे जे आहे स्वरूप मोठं करण्यात यावं, जेणेकरून पाणी हा जो आहे वाहून जाईल आणि पाण्याचा निचरा होईल, अशी मागणी येथील नागरिक करताना दिसून येत आहेत। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।